महासागर न्यूज. महासागर न्यूज. निवडणूक आयोगाला पूर्णपणे तेव्हा विकत घेतलं गेलं आणि निवडणूक आयोगानं लेजिस्लेटिव्ह पार्टी विधिमंडळातला पक्ष त्यातल्या फुटीवर विधानसभा अध्यक्षांनी जो निर्णय आधी घ्यायला पाहिजे होता तो घेतला नाही. अधिकार त्यांना आहे. जेव्हा पहिला एक तुकडी मला वाटतं 13 जणांची सुरत जाणार आहे, त्या दिवशीच आम्ही अपात्रतेच्या कारवाईचं कार्यवाही पूर्ण करण्यासंदर्भात आमचा आग्रह होता. तो निकाल लागला असता वेळेत, पण त्या निकालाची वाट न बघता निवडणूक आयोगानं पक्ष फुटीवरती शिक्कामोर्तब केलं विधिमंडळ पक्षाचा, आणि पक्ष आणि चिन्ह हे मुंडे गटाला विकलं म्हणतो. यात खूप मोठा व्यवहार झालाय. खूप मोठा व्यवहार झाला. निवडणूक आयोग विकत घेतला. मिस्टर नार्वेकर जे आहेत, काय जे कपिल सिब्बल यांनी त्यांच्या चिंधड्या उडवल्या, म्हणजे वस्त्रहरण केलं. आता ते तिकडे हापचेड्डीवर फिरतात, एवढं वस्त्रहरण झालंय कुलाव्यात, बरं का. निर्वस्त्र केलं त्यांना काल. म्हणजे किती संविधानिक पदावर बसलेला व्यक्ती किती बोगस आहे, भ्रष्ट आहे. आणि मोदींच्या भाषेमध्ये बौद्धिक नक्षलवादी आहेत. खरे बौद्धिक नक्षलवादी कोण आहेत? जे मोदींनी सांगितलं, निवडणूक आयोग हा बौद्धिक नक्षलवादी आहे. विधानसभेचे अध्यक्ष ज्याने बेकायदेशीर निर्णय दिला ते बौद्धिक नक्षलवादी आहे. ज्याने संविधान गाडून टाकलं ते बौद्धिक नक्षलवादी आहेत ना. त्याच्यामुळे कपिल सिब्बल यांनी सांगितलेलं आहे ते बरोबर आहे. तो निकाल आधी द्या की आपोआप पुढली गाडी सुरळीत होते. उत्तम युक्तिवाद, जबरदस्त युक्तिवाद आणि कायद्याला आणि संविधानाला धरून झालेला युक्तिवाद आहे. आणि कालच्या युक्तिवादानं अप्रत्यक्षपणे बौद्धिक नक्षलवादी कोण मोदी म्हणतात ते हे स्पष्ट झालं. आमच्या विधानसभेचे अध्यक्ष ज्याने विधिमंडळातली फूट ही पक्षातली फूट मानून निर्णय विकला, पक्ष विकला, हे बौद्धिक नक्षलवादी. आणि कोणत्याही नियमाचं पालन न करता निवडणूक आयोगाने तेव्हाच्या या विक्रीमध्ये सहभाग घेतला ते बौद्धिक नक्षलवादी. पण नार्वेकर म्हणतात कायदेशीररित्या नार्वेकर म्हणजे काय? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वारसदार आहेत का? नार्वेकर म्हणतात म्हणजे काय म्हणतात? जे नार्वेकर, तुम्ही नार्वेकरांचं ट्विटर हँडल बघा. विधानसभेचा अध्यक्ष हा पक्षपाती असू नये, कोणत्या पक्षाचा नसतो, हे जर आपण स्वीकारलं तर नार्वेकरांनी जी भाजपची नवीन राष्ट्रीय कार्यकारिणी प्रसिद्ध झालेली आहे ती त्यांच्या ट्विटर हँडलवर टाकून त्या कार्यकारिणीचं महान स्वागत केलेलं आहे. अशा नार्वेकरांविषयी तुम्ही मला काय सांगताय हो? आपण पक्षपाती आहात. आपण त्या पद्धतीने निर्णय घेतलाय. आणि मी म्हणतो आर्थिक आणि राजकीय दबावाखाली ह्याच्यावर जर कोणाला वाईट वाटत असेल आणि मला नोटीस देणार असेल तर मी नोटीस स्वीकारायला तयार आहे. आर्थिक, मी वारंवार सांगतो, आर्थिक आणि राजकीय दबावाखाली हे निर्णय विधानसभा अध्यक्षाने आणि तेव्हाचे जे निवडणूक आयुक्त होते राजेश कुमार त्यांनी घेतले. एकनाथ शिंदे बैठकीत आपल्या सहकाऱ्यांना असं म्हणाले की आपलाच राजकीय विजय होणार आहे आणि अजून आपला युक्तिवाद बाकी आहे. नाही, हा राजकीय विजय म्हणजे काय असतं? राजकीय विजय या शब्दाचा अर्थ जर कोणी मला सांगितलाय, बघा 3 गोष्टी इथे आहेत. हे सरकार महाराष्ट्रातलं आणि देशातलं, मिंदे म्हणतात न्यायालयामध्ये आपला राजकीय विजय होईल. ते न्यायालय शब्द त्याने वापरला का मला माहित नाही. आपला राजकीय विजय होईल. देवेंद्र फडणवीस म्हणतात सर्वोच्च न्यायालयातही तोच निकाल लागेल जो आधी लागला. बरोबर ना? आणि नरेंद्र मोदी असं म्हणतात
की त्या गद्दारांना भेटल्यावर घाबरू नका, मी तुमच्या पाठीशी आहे. या तिन्ही स्टेटमेंट जर एकत्र केल्या त्यातून एकच अर्थ निघतो की ह्या सगळ्यांचा डाव जो आहे हा सुप्रीम कोर्टावर दबाव आणण्याचा आहे. या क्षणी कायदेशीर दृष्ट्या ते आत्ताच हारलेले आहेत. संविधानाचा विजय होईल. एकनाथ शिंदेच्या राजकीय विजयाचा आम्ही काय किंमत देत नाही बरं का. संविधानाचा विजय होईल, कायद्याचा विजय होईल आणि सुप्रीम कोर्टामध्ये न्यायाचा विजय होईल. पण त्यांचं हेही म्हणणं आहे, त्यांचं काय म्हणणं आहे, म्हणजे कोण आहेत कोणते? की अजून आपला युक्तिवाद बाकी आहे. अहो, त्यांचा युक्तिवाद म्हणजे काय आहे? ते का रामशास्त्री आहेत का? हा, खोट्याचं खरंच करणार ना. ज्या पद्धतीनं आर्थिक आणि राजकीय दहशत निर्माण करून, दबाव निर्माण करून निर्णय घेतला, त्यांना असं वाटतं की ह्या वेळेला सुद्धा आम्ही ते करू शकू. पण त्यांचे वकील मनिंदर सिंग आहेत, त्यांनी यापूर्वी पक्षप्रमुख पद हेच चुकीचं आहे बघा. त्यांनी काय केला होता. करू द्या ना. तेव्हा केला ना, तेव्हा त्याला परिस्थिती बदलली, तेव्हा केला. आता ह्याच्यापैकी कोणाच्या घरातून 200 कोटींच्या नोटा ईडीला सापडल्या त्यात आम्ही सांगू का? आता दिल्लीतल्या फार्म हाऊस मधून युक्तिवाद करणारे जे लोक आहेत, आता कोणाच्या घरातून 200 कोटीच्या नोटा सापडल्या, जप्त झाल्या, हा जरा तुम्ही अभ्यास करा, मग कळेल तुम्हाला की मी म्हणतोय ना आर्थिक आणि राजकीय दबाव. राजेश कुमारांपर्यंत आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप आहे तुमचा? 100%. मी आधी बोललो, निवडणूक आयोग हा माझा संदर्भ आहे. निवडणूक आयोगानं तेव्हा आमची शिवसेना बाळासाहेब ठाकरेंची, हिंदू हृदय सम्राटांची आणि धनुष्यबाण विकला आणि हजारो कोटीचा व्यवहार झाला. त्याच्यामध्ये दलालीचं काम अमित शहानी केलं. हे मी ऑन रेकॉर्ड बोलतोय, हे अजिबात कापायचं नाही. परिणामांची जी काय आहे तयारी ती माझी आहे, भोगायला मी तयार आहे. त्याशिवाय इतका संविधानाचा खून करणारा निकाल कोणी देऊ शकत नाही, मोठं आमिष मिळाल्याशिवाय आणि मोठी धमकी मिळाल्याशिवाय. भाऊ सर, एक विषय तुम्ही गेले अनेक दिवस सतत मांडतात, महासागर न्यूज.